राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटनेच्या वतीने आज आम्ही सोयगावमधील गट नंबर 107 या जमिनीवरती जो भूमाफियांनी जो कब्जा केलेला आहे या कब्जाच्या निषेधार्थ तसेच शेखरदादा पगार व आदिवासी बांधवांवर जो खोटे नाटे गुन्हे दाखल करण्यात आलेले या निषेधार्थ आज आम्ही अप्पर कार्यालयावरती आम्ही एक धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, आज आम्ही जे पोलीस प्रशासनाने ज्या भूमाफियांनी जे लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगार तसेच आदिवासींच्या ज्या महिला आहेत जे पुरुष आहेत या पुरुषांना जे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले यांना दीड 2 महिने यांनी जेलमध्ये टाकले। या निषेधार्थ आम्ही आज या आंदोलनाला सर्व आदिवासी समाज बांधव व तसेच इथं अनेक संघटनाचे पदाधिकारी आज उपस्थित राहून आज हा मोर्चा आम्ही अप्पर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। गट नंबर 107 मधील हा इनामी जमीन आहे। या इनामी जमीनचा निकाल काही भूमाफियांनी कोर्टात मॅनेज करून दोघं निकाल त्यांच्या बाजूने लावून घेतलेले आहेत, पण जो शेवटचा निकाल लागला आहे त्या निकालामध्ये 2.5 एकर जमीन जंगलू गायकवाड यांच्या नावावर दाखवत आहे। म्हणजे कुठंतरी काळं गोरं इथं झालेलं आहे। आता याचा पुढचा जो निकाल राहील तो हायकोर्टाची पायरी आहे। त्या हायकोर्टासाठी आम्ही 2 दिवसात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेणार आहोत। त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे। आम्ही लवकरच बाळासाहेब आंबेडकरांना भेट घेऊन आणि त्या हायकोर्टामध्ये या आदिवासींची बाजू मांडण्यासाठी आम्ही श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांना बोलणार आहोत आणि ते त्यांची बाजू मांडणार आहेत। तरी माझी प्रशासनाला दुसरी एकच विनंती आहे की जे तुम्ही खोटे नाटे गुन्हे दाखल केले त्यांची चौकशी करून त्या लोकांवरती गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे ही विनंती करतो। जय भीम, जय वंचित। आप हमारे अब तक न्यूज चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस कर दें और अगर आप हमारी मदद करना चाहते हैं तो आप हमारे ज्वाइन का बटन दबाकर हमारी मेंबर साथी भी आप ले सकते हैं। इससे आप हमारी मदद भी कर देंगे और हमारी बेबाकी को 4 चांद लगाने का काम भी करेंगे। आइए खबर की तरफ बढ़ते हैं। खबर क्या है? खोटे गुन्हे ज्यावेळेस पहिला निकाल लागला त्यावेळेस शेखरदादा पगार देवगडमध्ये होते व तिथं काही आदिवासी जे राहतात त्यांच्यावरती काहीतरी शिवीगाळ केली व त्यांची मारामार झाल्या। त्या मारामारीमध्ये शेखरदादा पगार कुठेही नव्हता, सुरेश गायकवाड हे पण तिथे नव्हते, त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्यानंतर परत दुसरा निकाल लागला, दुसरा निकाल त्यांच्या बाजूने लागला परत। त्यावेळेससुद्धा त्यांनी तार कंपाऊंड केलेले, कोणीतरी तार कंपाऊंडचा एक अँगल वाकवला, त्या एका अँगल वाकवल्यामुळे त्यांच्यावर परत खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। कुठलीही शहानिशा न करता शेखरदादा पगार यांच्यावर और आदिवासींवर परत गुन्हा दाखल केला। आज सन्मान्य अप्पर जिल्हाधिकारी साहेब तसेच या तालुक्याचे सन्मान्य आमदार साहेब यांना आमची विनंती आहे की जो सोयगावमधील जो या भूखंडाचा जो प्रश्न सुरू आहे आणि या भूखंडावर आमचे आदिवासी समाज बांधव जे या जमिनीचे मूल मालक आहेत हे आदिम आदिवासी आहेत। आदिवासी हा राजा हा जंगल जमिनीचा मूल मालक आहे आणि त्या मालकालाच जर त्या जमिनीपासून बेदखल करत असाल आणि त्या बेदखल केल्याबद्दल आमचे लोकशाही धडक मोर्चाचे नेते शेखरदादा पगार त्यांची बाजू मांडत असताना त्यांच्यावर जर तुम्ही असे खोटे नाटे गुन्हे दाखल करत असाल, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर हे कदापि या मालेगावच्या जनतेला मान्य नाही। तर आम्ही या तालुक्याचे सन्माननीय आमदार साहेब यांना विनंती करतो, या राज्याचे महसूल मंत्री साहेब आम्ही यांना विनंती करतो, साहेब आपण वेळीच या प्रकरणात लक्ष घाला, अन्यथा आमचे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब जेव्हा या प्रकरणात भाग घेतील या ठिकाणी कुणाचीच गय केली जाणार नाही। कारण की हा आदिवासी समाज बांधव अत्यंत गरीब आणि फार हालकीची जीवन जगत आहे, त्याच्यावर अन्याय करणं कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे अशी आमची लोकशाही धडक मोर्चातर्फे, संविधान आर्मीतर्फे, वंचित बहुजन आघाडीतर्फे तर दलित पॅंथरतर्फे आमची मागणी आहे।
तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंले चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन। हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन।